आचार्य अत्रे यांच्या हास्यतुषार या कथासंग्रहातून कविता नावाची कथा। कू 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 आंब्याच्या फांदीवर बसून कोकिळा गात होती। झाडावर मोहर बहरला होता, त्याचा घमघमाट चोहीकडे दरवळला होता। वाऱ्याच्या गार झुळकेत हिरवी पाने सळसळत होती। आभाळ अगदी निळेभोर होते। कुठे म्हणून एखादा लहानसा पांढरा ढग तरंगत होता। ऊन लखलखीत पडले होते। वेलीवर ओठ उघडून फुले हसत होती। कळ्या डोळे मिटून डोलत होत्या। जाईचा मांडव फुलून पांढरा दिसत होता। त्यावर चिमण्या इकडून तिकडे नाचत होत्या। त्यांची मंजूळ चिवचिव कानाला गोड लागत होती। शाळेच्या अंधाऱ्या खोलीत मास्तर मुलांना कविता शिकवित होते। डोळे मंदावले होते। भिंती मळकटलेल्या होत्या। काही ठिकाणी त्यांचा गिलावा पडून गेला होता। शाईचे शिंतोडे जागोजाग उमटलेले होते। फाटक्या पुठ्ठ्यावर चिकटवलेले वेळापत्रक वर लोंबत होते। जमिनीवर धूळ साचलेली होती। कागदाची चिटोरी इकडे तिकडे पसरलेली होती। बाकाखालून शेंगांची फोलपटे पडलेली होती। कू 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 कोकिळीचे गाणे बाहेर चाललेले होते। मास्तर कर्कश आवाजात कविता शिकवत होते। केविलवाणी तोंडे करून मुले ऐकत होती। सुमन म्हणजे फूल म्हणजे पुष्प, किंवा सु अधिक मन म्हणजे चांगले मन। फूल पाहून आपणास काय वाटते? काही मुले जांभया देत होती, काही मुले चुळबुळ करत होती। बाहेर गार वारा वाहत होता, आत उकडत होते। तू उठ, बसलास काय दगडासारखा? आनंद होतो? बरोबर। दुसरा शब्द पीक म्हणजे कोकिळ, गाणारा काळा पक्षी, घ्या टिपून। कू 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 बाहेर कोकिळा अजून गातच होती। आभाळ निळेभोर होते। वाऱ्याच्या गार झुळकेत पाने सळसळत होती। आत मुले शब्द टिपून घेत होती। त्यांनी माना खाली वाकवल्या होत्या। त्यांच्या लेखण्या कुरकुरत होत्या। मास्तर बडबडत मधून फेऱ्या घालत होते। बाहेर कोकिळा गातच होती, कू कू कू। कविता नावाची कथा समाप्त। आचार्य अत्रे यांची कविता नावाची कथा येथे समाप्त।